तसेच आपले उपजिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत इंगळे यांचे सुद्धा स्वागत करायला विनंती करतो. संदीप भाऊंना त्यांचं सुद्धा याचं स्वागत करावं. तसेच मोरे साहेब यांचं सुद्धा स्वागत करावं. माजी नगरसेविका श्रीमती शोभाताई मिटकर यांचं सुद्धा चार उमेदवारांनी स्वागत करावं. साहेबांचं सुद्धा संदीप भाऊ लिंगायत यांचे सुद्धा स्वागत करावं. मी विनंती करतो तिलकराव भुरेवाले यांना त्यांचं स्वागत करावं. तसेच आता कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. एक मिनिट खाली वाचा, एकच मिनिट. मी बोलताना विसरलो, टीव्ही सेंटरला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्यासाठी मी पालकमंत्री असताना 5 कोटी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. मी पालकमंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला 5 कोटी दिले. अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला. आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावावर राजकारण केलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, अण्णाभाऊ साठेंच्या नावावर राजकारण केलं. पण त्यांना कधी विरोधी पक्षाला, त्या पक्षाला वेगळ्या, त्या पक्षाला असं वाटलं नाही की यांच्या सुशोभीकरणासाठी निधी द्या. फक्त मतं घ्यायचे, मताचं राजकारण करायचं. पण ह्या राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला कधी पैसे निधी दिला नाही. तो निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि ते सुद्धा माझ्या काळात दिला. मी निधी आणला. प्रदीप जायस्वाल आणि मी स्वतः, प्रदीप जायस्वाल आणि मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं, साहेब आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी पाहिजे, त्यानंतर आम्हाला अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला निधी पाहिजे. अक्षरशः गाडीतून सेक्रेटरीला फोन केला आणि साहेब मुक्कामाला असताना दुसऱ्या दिवशी ऑर्डर आली. हे काम मी केलं. तुम्ही विचारून बघा, सगळ्याला विचारून बघा हे काम कोणाच्या काळात झालं. हे सगळे काम माझ्या काळात झालेले. सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याचं काम सुद्धा हे माझ्या काळात झालं. दिवसा कोणी फिरत नव्हतं. आता रात्री तुम्हाला सांगतो, रात्री फिरायला निघतात. कारण इतकं शहर सुंदर करण्याचा मी प्रयत्न केला. मी एक तुमच्यातला आहे. मला सगळे भेटू शकतात, मला बोलू शकतात, मला काम की आवाज में इस वक्त अभी मैं मौजूद हूँ संवाद नंबर 6 के अंदर. और आप देख सकते हैं यहाँ पर जो शिवसेना के जो यहाँ पर जो उम्मीदवार है रेणुकाताई जो अभी मौजूद है, किस तरीके से यहाँ पर आज सभा ली गई और हजारों की तादाद में यहाँ पर लोग मौजूद थे. यहाँ पर इनको समर्थन नौजवानों का, बहनों का, भाइयों का, सभी का, यहाँ पर नौजवानों का, भाइयों का, बहनों का, सभी का ताई को सपोर्ट मिल रहा है. और सबसे बड़ी बात है कि आज जो सभा ली गई यहाँ पर हमारे औरंगाबाद संभाजी
संभाजी नगर के जो खासदार है यहाँ पर मौजूद थे और उनके रहनुमाई में यहाँ पर जो सभा ली गई है, हजारों की तादाद में उनके चाहने वाले लोग यहाँ पर मौजूद थे। अभी हमारे साथ रेणुका ताई मौजूद है, क्या कहना चाहेंगे, किस तरीके से अगर वो यहाँ के नगर सेवक बनते हैं तो किस तरीके से यहाँ पर विकास करेंगे प्रभाग नंबर 6 के अंदर, हम जानेंगे ताई से। ताई, किन मुद्दों को लेकर आपण यहाँ पर मैदान में उतरे, मराठी में सांगा। मी आता इथे साधारण जे आपल्या जनरल समस्या आहे, नळ, पाणी, लाईट, ड्रेनेज, हे तर समस्या आहेतच आहेत, पण आमच्या इथल्या बौद्ध विहारांची परिस्थिती जरा दुर्बळ आहे, त्याच्यासाठीही मी ते मुद्दे पण घेऊन आलेले आहेत। परत महिलांचं सबलीकरण, सुशिक्षित मुलांचं कसं काय त्यांना रोजगार मिळेल, त्यांना मार्ग कसा त्यांचा व्यवस्थित होईल, त्यांना कसं आपण पुढे वळू, कारण की हे आजचे जे युवा पिढी आहे तेच आपलं भविष्य आहे आणि तेच आपल्या भारताचं नव्हे, आपल्याच पूर्ण भारताचं भविष्य आहे। आणि यांच्यामुळे आपल्याला कसं आपला वार्ड सुधारता येईल, वार्डात एका कशी निर्माण होईल, कारण की आता कसं राजकारणाच्या काही लोकांमुळे जातीपातीचं वातावरण खूप आपल्याच वार्डात आपलेच भाऊ एकमेकाशी दुरावलेले आहे, त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि माझ्या गोरगरीब महिलांसाठी मी रोजगार आणण्याचा प्रयत्न करेन। खासदार साहेबांनी तसा शब्द दिलेला आहे की जयभीम स्तंभाचंही सुशोभीकरण कराल, वाल्मिक समाजाच्या मंदिराचा एक प्रश्न आहे तो पण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील। तसंच आमच्या ज्या गोरगरीब महिला धुणं भांड्याला जातात त्यांची परिस्थिती कशी सुधारेल, इथे साहेब कसा रोजगार निर्माण करून देतील, इथे आम्हाला लग्नासाठी हॉल नाहीये, आम्हाला खेळण्यासाठी आमच्या मुलांना ग्राउंड नाहीये, यासाठीही साहेब प्रयत्नशील राहतील आणि मी यासाठीही प्रयत्न करेल। प्रभाग 6 मध्ये काय वो है, लोगों की समस्या काय काय? प्रभाग 6 मध्ये सगळ्यात मोठा समस्या आहे लोकांची पाणी आणि ड्रेनेज, कारण की गल्ल्या आहे छोट्या आहे आणि ड्रेनेजच्या लाईनीही झाडामुळे त्याच्यामुळे मग इतर घाणीमुळे नेहमीच चोकअप होत असतात आणि हे त्या लोकांना जगणं असहाय्य होतंय। ड्रेनेजच्या पाईपा नेहमी फुटतात, पण साहेबांनी आता जयस्वाल साहेबांच्या निधीतून भरपूर असं काम झालेलं आहे आणि या समस्याही 90% सुटलेल्या आहेत। मी नगरसेवक झाल्यावर ह्या समस्या 100% सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला हेच सांगणार की तुम्ही मला जसा पक्षाने न्याय दिला 25 वर्षानंतर, मी या वार्डाची लेक आहे, तुमची लेक आहे, तुमच्या हाता खांद्यावर खेळत मी मोठी झालेली आहे। माझा स्वभाव तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुमचा असा भरभरून आशीर्वाद मतांच्या रूपात मला राहू द्या आणि मी शब्द देते की मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करीन। माझं नाव रेणुका जगदीश निळेकर गायकवाड, प्रभाग क्रमांक 6 ब, बटन क्रमांक 1, धनुष्यबाण। पाणी वेळेवर पाहिजे सर, आणि आमची रेणुका ताई खूप लहानपणापासून तिनं फक्त शिवसेनेला वाहून घेतलेलं आहे आणि तिचं कार्य एवढं इमानदारीनं असतं की खोटेपणा अजिबात नसतो तिच्या कार्यामध्ये। खूप लहानपासून आमच्या समोर तिने लहानची मोठी झाली आणि तिनं पूर्ण भरपूर कार्य केलेले, जे शिवसेनेला एकनिष्ठ शिवसेनेची ती पहिल्यापासून लहानपणापासून खूप लहान वय होतं तिचं तेव्हापासून तिने वाहून घेतलेले शिवसेनेला। हा, आणि पाण्याचा प्रश्न आहे सर आमचा फक्त, हा सकाळी लवकर सोडलं पाहिजे पाणी आणि कसं वेळेवर सोडत नाही तो पाणीवाला, एवढं बोलतो। हा, जयंत्या काढायची, लेझिम काढायची, मुलांना करायची, कार्य पण खूप केलेले तिनं, लेझिम करायची, लहान लहान मुलं, आमची मुलं आता 2-2 लेकराची कॉलेजला आहे आमची मुलं, पण जेव्हा ती काढायची ना लेझिम इथून खूप असं म्हणजे प्रतिसाद द्यायचे तिला सगळे, आम्ही दिवस निघेपर्यंत तिच्या सोबत राहायचो। माझं आशाबाई गडकरी। रेणुकाताई ज्या आमच्या मोठ्या मार्गदर्शक आहे आणि त्यांनी आज ह्या क्षेत्रामध्ये या वार्डामध्ये त्यांनी अशी पहिली व्यक्ती आहे की त्यांनी अण्णाभाऊ साठे जयंती पण आणि दहीहंडी पथक पण आणि भीम जयंती बी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली आणि त्यांच्याकडून आम्ही याची अपेक्षा ठेवतो की त्यांनी जे व्यसनमुक्त जे युवा पिढीच्या बारामध्ये जे बोललात ते शब्द बी त्यांनी करणारच आहे आणि या प्रवासात त्यांनी काम करत असताना याच्या पहिले पण खूप सारे असे कामं केले, सगळ्या जसं की दवाखाना, पोलीस स्टेशन वगैरे सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांनी सर्वांना मदतच करत आल्या आणि आमची बी अशी अपेक्षा आहे की ताई यावेळेस आमची सगळे काही मागणी ते पूर्ण करतील आणि सगळे असे प्रेम दाखवतील। अमित शेजूळ।